नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत रेडी रंगोली। त्याचा दुसरा पार्ट आपण बघणार आहोत। मंडला आर्टचा दुसरी डिझाइन आपण आज बघणार आहोत। तर चला बघूया ही डिझाइन आपण कशी बनवणार आहोत। ही फोल्डेबल रांगोळी आहे। तुम्ही कशी फोल्ड करू शकता आणि कसंही त्याचा वापर करू शकता, सणाला वापर करू शकता। तर यासाठी मी इथे एक OHP शीट घेतलेली आहे 175 मायक्रॉन आणि एक झेरॉक्स काढून आणलेला आहे मंडला आर्ट डिझाईनची। आता OHP शीट त्या डिझाईनवर ठेवून आपल्याला सेलो टेपनी असं चिटकवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होते की आपली डिझाईन ही हलत नाही आणि ती व्यवस्थित त्याच्यावर राहते। आता आपल्याला एका बाउलमध्ये फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे। तुम्ही कुठलेही फॅब्रिक ग्लू वापरू शकता। इथे मी कॅमलचं फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे। तर एका बाउलमध्ये फॅब्रिक ग्लू काढून त्याच्यामध्ये 50% फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे आणि 50% पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कन्सिस्टन्सी अशी पातळ करून घेतलेली आहे। आता मी OHP शीटवर त्या फेविकॉल लावून घेते आहे ब्रशनी। इथे मी 3 नंबरचा छोटा ब्रश वापरलेला आहे आणि कुठेही जागा नाही सोडायची, व्यवस्थित फेविकॉल आपल्याला लावून घ्यायचा आहे। आता त्याच्यावरती मी रांगोळी टाकत आहे। तुम्ही बघू शकता अशी मी रांगोळी टाकून घेतलेली आहे। आता एक दुसरी OHP शीट घ्यायची आहे आणि ती त्याच्यावर ठेवून असं एका कपड्याने आपल्याला रब करायचं आहे। असं छान असं रब करायचं, त्यामुळे काय होतं आपली रांगोळी ही व्यवस्थित त्याला चिटकते आणि जी राहिलेली रांगोळी आहे ती निघून जाते। आता असंच आपल्याला सगळ्या डिझाईनला रांगोळीने आणि ग्लूने चिटकून घ्यायचं आहे। पहिला ग्लू लावून मग त्याच्यावरती रांगोळी टाकायची आहे। तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या पाकळ्या करायच्या आहेत, जेणेकरून काय होतं की रांगोळी जे ग्लू आहे आपलं ते सुकणार नाही। इथे मी 4 ते 5 पाकळ्यांना ग्लू लावून घेते आहे। त्यानंतर मी त्याच्यावरती रांगोळी चिटकवणार आहे। कलर कॉम्बिनेशन तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। इथे मी माझ्या पद्धतीने मला जे कॉम्बिनेशन आवडेल त्या कॉम्बिनेशनचा मी इथं वापर केलेला आहे। आता इथं मी पर्पल कलरची रांगोळीचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने मी त्याच्यावर रांगोळी टाकू, परत त्याच्यावरती मी OHP शीट ठेवणार आणि मग ती रब करून घेणार। अशाच पद्धतीने सगळ्या डिझाईनला आपल्याला ग्लू लावून त्याच्यावरती रांगोळी चिटकून घ्यायची आहे। आता इथे मी बाकीच्या पाकळ्यांना पण रांगोळी लावून घेते आहे, चिटकून घेते आहे रांगोळी। अशाच पद्धतीने सगळे डिझाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे डिझाईनचा फर्स्ट पार्ट झालेला आहे। आता सेकंड पार्ट आपल्याला तसंच डिझाईनला ग्लू लावून रांगोळी लावून घ्यायची आहे। प्रत्येक डिझाईनला आपल्याला प्रत्येक कॉम्बिनेशन हे वेगवेगळं करायचं आहे। आता इथं पिंक कलरची रांगोळीचा मी वापर करत आहे। पिंक कलरची रांगोळी मी चिटकून घेत आहे। असंच प्रत्येक डिझाईनला आपल्याला वेगवेगळी रांगोळी चिटकून घ्यायची आहे। तर खूप जणांचे मला इथे कमेंट्स आले होते की ही शीट कोणती आहे आणि ही शीट कुठे मिळते। तर ही शीट मी स्वतः ॲमेझॉनवरून मागवलेली आहे। तर ही शीट 175 मायक्रॉनची असते, म्हणजे ह्या शीटची जाडी जरा जाड असते। त्यामुळे काय होतं की रांगोळी जी आहे ती ह्याला व्यवस्थित बसते पण आणि ती त्याचं वजन पण पेलवून घेते। जर आपण 100 mm ची शीट घेतली तर ती हलकी पडते आणि रांगोळीचं वजन त्याला जास्त होतं। त्यामुळं आपण ही 175 mm ची मायक्रॉनची शीट मागवलेली आहे। तुम्ही पण 175 मायक्रॉनची शीट वापरली तर उत्तम राहील। जर 100 mm ची वापरली तर ती खूप हलकी होईल आणि रांगोळी त्याला खूप जड होईल। तर अशा पद्धतीने इथं मी सगळ्या डिझाईनला वेगवेगळ्या कलरनी रांगोळी चिटकून घेत आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने वेगवेगळी डिझाईन ट्राय करू शकता। वेगवेगळी डिझाईन आपल्याला गुगलवर अवेलेबल असतात, तर ते डिझाईन घेऊन तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचा वापर करून बघू शकता रेडी रंगोळी कशी होते ते।
ही रांगोळी झाल्यावर खूपच छान दिसते. आपण सणाला याचा व्यवस्थित वापर करू शकतो, छान वापर करू शकतो. ह्याच्या साईडून पण तुम्ही अजून काही रांगोळी डिझाईन काढू शकता, अजून त्याला मोठी डिझाईन बनवू शकता. ज्यावेळी आपल्याला वेळ नसतो त्यावेळी आपण ही रांगोळी सहजपणे ठेवू शकतो. अगदी कमी वेळात आपल्याला ही रांगोळी बनवून होते. ज्यावेळी आपण याच्यावर ग्लू अप्लाय करतो तो ग्लू आपल्याला कमी प्रमाणात लावायचा आहे, म्हणजे जास्त लावायचा नाही आहे. जर तुम्ही जास्त ग्लू लावला तर ती रांगोळी ज्यावेळी आपण त्याच्यावर टाकतो ती पण ओली होते आणि ज्यावेळी आपण त्याच्यावर OHP शीट ठेवतो त्यावेळी ती त्या OHP शीटला वरच्या चिटकून येते. त्यामुळं काय होतं की रांगोळी निघून जाते पूर्ण. त्यामुळं आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती पातळ पाहिजे, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही पाहिजे. म्हणजे 50% पाणी आणि 50% ग्लूचाच वापर इथं झाला पाहिजे. तसं जर तुम्ही वापरलात तर ती तुमची रांगोळी त्या OHP शीटला दुसऱ्या चिटकणार नाही, तर ती व्यवस्थित खालच्या OHP शीटला व्यवस्थित चिटकून जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला आता राहिलेले ज्या बाकीची डिझाईन आहे त्या डिझाईनला आपल्याला वेगळ्या रंगाने चिटकून घ्यायची आहे रांगोळी. आणि हे झाल्यावर हा आपला फर्स्ट लेअर आहे, त्यामुळे याला आता आपल्याला सुकायला ठेवायचं आहे. आता थंडी जरा असल्यामुळे जरा लवकर सुकत नाही, त्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट 1 तास तरी सुकायला ठेवायचं आहे. गरमीमध्ये हे लगेच सुकून जातं, 15 मिनटात लगेच सुकून जातं, पण थंडीमध्ये हे लवकर सुकत नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्हाला की 1 तासभर तरी याला सुकू द्यायचं. तासभरानंतर आपण चेक करायचं आहे हाताने त्याला की रांगोळी पूर्ण सुकली आहे की नाही. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सेकंड लेअर अप्लाय करायचं आहे. तर इथं बघू शकता आपला फर्स्ट लेअर पूर्ण झालेला आहे. फर्स्ट लेअरमध्ये जास्त रांगोळी दिसत नाही, तर ही सेकंड लेअरमध्ये पूर्ण दिसते. 1 तास झाल्यानंतर रांगोळी पूर्ण सुकल्यानंतर आता मी सेकंड लेअरचा वापर करत आहे. सेकंड लेअरला सेम प्रोसिजर वापरायची आहे. 50% पाणी आणि 50% ग्लू असलेला ग्लू आपल्याला इथं वापरायचा आहे आणि अलगद लावायचा आहे. खूप घासायचं नाही आहे, एकदम हळू आपल्याला ग्लू लावायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता सेम आपल्याला आधी जे आपण कलर टाकला होता तोच सेम कलर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि सेम प्रोसिजर परत त्याच्यावरती OHP शीट ठेवून सेम आपल्याला त्याच कपड्यांनी रब करायचं आहे. म्हणजे आता आपली जी रांगोळी त्याच्यावरती लागणार ती जरा डबल लेअरमध्ये लागेल, म्हणजे जराशी जड होईल, ती रांगोळी जड दिसेल आणि जी उरलेली रांगोळी आहे ती निघून जाईल. अशाच पद्धतीने सगळ्या डिझाईनला आपल्याला सेम प्रोसिजरने ग्लू लावून रांगोळी लावून घ्यायची आहे. ग्लू लावताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जास्त आपल्याला त्याच्यावर घासायचं नाही आहे. ग्लू अगदी हलक्या हाताने आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि हलक्या हाताने रांगोळी त्यावर टाकायची आहे आणि रब करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळ्या डिझाईनला आपल्याला ग्लू लावून रांगोळी डबल लेअर करून घ्यायची आहे. डबल लेअर झाल्यामुळे ती रांगोळी एकदम उठून दिसते, उठावदार दिसते, जाड अशी दिसते, त्यामुळे ती दिसायला खूप छान दिसते.
इथे मंडला डिझाईन असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागत आहे. एक एक डिझाईन छोट्या छोट्या असल्यामुळे आपल्याला ते ग्लू लावून रांगोळी लावायला खूप वेळ लागत आहे. त्यामुळे खूप पेशन्सचं काम आहे. त्यामुळे शिस्तात करायचं आहे, जास्त गडबड करायची नाही आहे. प्रत्येक पार्टला व्यवस्थित ग्लू लावून रांगोळी लावून घ्यायची आहे. इथे आता लास्ट डिझाईन राहिलेली आहे डबल लेअर करण्याची. तर हे आता लास्ट लेअर आपण पूर्ण करून घेऊया. डबल लेअर लावून घेऊया याच्यावर. त्यानंतर याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे परत अर्धा 1 पाऊण तासासाठी. आणि त्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. कुंदन वगैरे लावून घ्यायचे आहेत. 3D आउटलाइनरनी आउटलाईन करून घ्यायची आहे. त्यामुळे रांगोळी आपली ही परफेक्ट आणि छान सुंदर उठून दिसेल. इथे आता आपले डबल लेअर रांगोळी पूर्ण करून झालेली आहे. आता सेलोटेप आपण काढून टाकूया आणि OHP शीट आणि डिझाईन वेगवेगळी करूया. आता इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्पष्ट डिझाईन ही कळत आहे. खूप छान दिसत आहे रांगोळी. अजून त्याला छान बनवण्यासाठी आपण इथं आता 3D आउटलाइनरचा वापर करणार आहोत. इथं मी हे व्हाईट कलरचं 3D आउटलाइनर घेतलेलं आहे. आता मी त्याच्यावर थोडं डेकोरेशन करणार आहे 3D आउटलाइनरने. तर मी असं डिझाईन काढून घेते बारीक. तुम्ही बघू शकता आपली डिझाईन एकदम उठून दिसत आहे 3D आउटलाइनर केल्यामुळे. आता बाकीच्या डिझाईन्सना मी गोल्डन कलरच्या आउटलाइनरचा वापर करणार आहे. थ्री डी आउटलाइनरने पूर्ण डिझाईन करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता रांगोळी खूप छान दिसत आहे. आता थोडं त्याच्यावरती कुंदन वर्क करायचं आहे. कुंदन चिटकून घेणार आहे मी फॅब्रिक ग्लूनी. तर तुम्ही इथं बघू शकता मी फक्त पाकळ्यांच्या मध्ये कुंदन थोडे चिटकवलेले आहेत. आपली ही रांगोळी आता पूर्ण झालेली आहे. तुम्हाला माझी ही रांगोळी कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.